नमस्कार सर्वांना. आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी बनवते आहे पालकाची पुरी. त्यासाठी पालकाची पानं जी आहे ती स्वच्छ धुवून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहेत. देठासकट मी घेते इथे. त्यासाठी 3-4 हिरव्या मिरच्या, आलं, लसूण आणि 1 चमचा जिरं जे आहे ते मिक्सरला वाटून घेणार आहे. शक्यतो जास्त पाण्याचा वापर नाही करणार आहे मी इथे. कमी पाण्याचा वापर करून त्याच भाजीच्या पेस्टमध्ये आपण पीठ बसवणार आहोत. या पद्धतीने मी वाटून घेतलेलं आहे. त्यामध्ये साधारणपणे 2 चमचे पाणी टाकून याची फाईन पेस्ट जी आहे ती बनवून घेते. या पद्धतीने आपली पेस्ट इथे तयार झाली आहे. आता मी पीठ घेते आहे मळण्यासाठी. त्यासाठी 1 मोठी वाटी गव्हाचं पीठ. फक्त गव्हाच्या पिठाचे आपण पुरे बनवू शकतो, पण मी ते साधारणपणे बाजरीचं आणि डाळीचं पीठ देखील वापरलं आहे. अर्धी वाटी बाजरीचं पीठ मी इथे घेते आहे. त्याचसोबत पाऊण वाटी मी इथे बेसन पिठाचा वापर करते आहे. बेसन पिठाने छान पुरी खुसखुशीत होते. आणि त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी इथे न भाजलेला रवा जो आहे तो वापरणार आहे. पुरी फार कुरकुरीत आणि छान होते रव्यामुळे. छान टेस्ट येण्यासाठी मी साधारणपणे 1 चमचा इथे दही वापरून घेत आहे. दही टाकलं आहे. 1 वाटी तीळ मी घालून घेते आहे. ओवा जो आपण हातावरतीच बारीक करून घेतलेला आहे किंवा क्रश करून घेतलेला आहे. अर्धा चमचा हळद. रंग येण्यासाठी इथे बेडगी मिरचीचा वापर मी करत आहे. आणि त्यासोबत हिरवी मिरची टाकलेली आहे, पण थोडंसं लाल तिखट जे आहे ते मी यामध्ये घालून घेते आहे. याचसोबत धना पावडर. इथे व्हिडिओ राहिला बनवायचा, तिथे मी मीठ घालून घेतलेलं आहे. आणि त्यासोबत मिक्सरमध्ये जी आपण पालकाची पेस्ट बनवली होती ती टाकून व्यवस्थित असा घट्टसर गोळा बनवून घेतलेला आहे. खूप घट्ट नाही करायचं आहे, जेणेकरून रवा जो आहे त्यामध्ये भिजला पाहिजे. 10 मिनटं ठेवून त्याचा एक गोळा काढून, एक मोठा गोळा काढून ते मी लाटून घेते आहे. आणि त्याच्या आपण पुऱ्या बनवून घेणार आहोत. फार पातळ असं नाही लाटायचं आहे, मध्यमच साईजच्या आपण पुऱ्या ज्या आहेत त्या इथे ठेवून घेणार आहोत. वाटी किंवा पेल्याच्या साहाय्याने किंवा ग्लासच्या साहाय्याने किंवा कटर असेल तर त्याच्या साहाय्याने पुरी आपण इथे बनवून घेणार आहोत. मी या पद्धतीने पुरी जी आहे ती बनवून घेतलेली आहे आणि सगळ्याच पुऱ्या मी बनवलेल्या आहेत त्या पिठाच्या. इतपत अशी जाड मी पुरी इथे केलेली आहे. एका साईडला कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी पुरी सोडून घेते आहे. पुरीवरतीच दोन्ही साईडनी तेल आपल्याला जे आहे ते झाऱ्याचे किंवा चमच्याच्या साहाय्याने टाकून घ्यायचं, जेणेकरून पुरी जी आहे ती छान टम्म अशी फुगते आपली. या पद्धतीने मी सर्व पुऱ्या ज्या आहेत त्या व्यवस्थित अशा तळून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता या पद्धतीने छान टम्म पुरी फुगलेली आहे आपली. याच पद्धतीने आपल्याला सर्व पुऱ्या ज्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत. मी इथे सर्व पुऱ्या ज्या आहेत त्या तळून घेतलेल्या आहेत. मी तुम्हाला दाखवते किती खुसखुशीत आपली पुरी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि ह्या पद्धतीने पुरी बनवली तर साधारणपणे 8 ते 15 दिवस पुऱ्या या टिकतात. छान टेस्टी होतात या पद्धतीने.